त्यामुळे हे शिलेदार खंबीरपणे आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे उभे राहिले, कार्यकर्ते उभे राहिलात, तुम्ही उभे राहिलात, म्हणून आज आपली पार्टी त्या ठिकाणी आहे। काही लोक आपल्या बरोबर पूर्वी सत्तेत होते, आज आपल्यापासून वेगळे झालेत, ते फक्त सत्तेत आहेत म्हणून त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या बरोबर आहेत। एकदा ती सत्ता गेली तर त्या पक्षामध्ये कुणीही त्या ठिकाणी राहणार नाही, हे त्या ठिकाणी मी आपल्या सर्वांना इथं सांगतो। पण ह्या निष्ठावंत जे शिलेदार आहेत त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात किंमत ही मोजावी लागली। अनिल देशमुख साहेबांना जेलमध्ये जावं लागलं। बऱ्याच लोकांना वाटत होतं की देशमुख साहेब जेलमध्ये जातील, बाहेर आल्यानंतर म्हणतील भाजप जिंदाबाद। अजिबात नाही। अतिशय निष्ठावंत आणि विचाराला पक्का असणारा हा नेता आदरणीय पवार साहेबांबरोबर त्या ठिकाणी राहिला। मगाशी खडसेताईंनी सांगितलं त्यांच्या परिवारावर, त्यांच्या पतीवर खूप मोठं प्रेशर हे आणलं गेलं होतं। 4 लोक काय करत होते, कदाचित ती फक्त भेट होती आणि त्याला एक पार्टी दाखवली, ड्रग्सची पार्टी, आणि त्यात ह्या परिवारावर प्रेशर आणलं आणि त्यांनी मगालचं उदाहरण त्या ठिकाणी दिले। तरी सुद्धा खडसे परिवार हा आदरणीय पवार साहेबांवर आज सुद्धा त्या ठिकाणी आहेत। ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांसाठी अतिशय